नमस्कार मंडळी, तुम्ही कधी जमिनीवर इंद्रधनुष्य उतरलेलं पाहिलं आहे का? आज मी तुम्हाला दाखवणार आहे अमेरिकेतील सर्वात मोठा आणि जगातील तिसरा सर्वात मोठा गरम पाण्याचा झरा, ग्रँड प्रिस्मॅटिक स्प्रिंग. तर मी माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे येलोस्टोन हे तिथे असलेल्या गिझर्स आणि गरम पाण्याचे झरे यांच्यासाठी प्रसिद्ध आहे. तर ग्रँड प्रिस्मॅटिक हा त्यातील एक. या झऱ्यामध्ये तुम्हाला निळा, हिरवा, पिवळा, नारिंगी असे कलर्स बघायला मिळतात. तर हे रंग आले कुठून? तर हा देखील एक निसर्गाचा चमत्कार आहे. तर झऱ्याच्या मध्यभागी पाणी प्रचंड खोल आणि जास्त उष्ण असल्यामुळे तिथे लाईटच्या रिफ्लेक्शनमुळे डार्क ब्ल्यू कलर दिसतो. आणि सेंटरपासून जसे जसे आपण कडेला बघतो तर इथे वेगवेगळे कलर्स दिसायला लागतात, जसं की हिरवा, पिवळा, नारिंगी. तर हे कलर्स दिसतात कशामुळे? तर मध्यभागी पाणी प्रचंड गरम असते आणि जसं जसं ते बाजूला जाते तर तापमान प्रत्येक भागात थोडं थोडं तापमान कमी कमी होत जातं. आणि या वेगवेगळ्या तापमानात वेगवेगळ्या प्रकारचे बॅक्टेरिया इथे जगत असतात. हे बॅक्टेरिया स्वतःला सूर्याच्या उष्णतेपासून संरक्षित ठेवण्यासाठी कॅरोटीनॉइड्स नावाचे पिगमेंट्स तयार करत असतात. तर हे आपल्या शरीरावर जसं मेलॅनिन असतं आपल्या स्किनवर, त्याप्रमाणेच ते बॅक्टेरिया तयार करतात आणि त्याचे हे डिफरंट वेगवेगळे कलर्स आपल्याला बघायला मिळतात. झऱ्याची साईज विचाराल तर त्याची रुंदी जवळपास 370 फूट एवढी आहे आणि तो 130 ते 107 फूट एवढा खाली तो खोलवर आहे. तर सुरुवातीला आम्ही हे तिथे त्यांनी बनवलेल्या ब्रॉडवॉकवरून बघितले. तर तिथून तुम्हाला जवळून ह्याचे रंग बघायला मिळतात. पण ह्याचा जर तुम्हाला पूर्ण इंद्रधनुष्यासारखा व्ह्यू जर वरून बघायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला फेरी फॉल्स ट्रेल या ओव्हरलुकसाठी जायला पाहिजे. तर तिथून जवळच हा ट्रेल सुरू होतो. हा ट्रेल खूप जास्त मोठा नाही आहे, 1 किलोमीटरचंच अंतर असेल, तेवढं आपल्याला चालत जावं लागतं. पण तिथे गेल्यावर तुम्हाला जे बघायला मिळते ते तुमच्या कल्पनेच्या बाहेर आहे. तर याला फेरी टेल यामुळेच म्हटलेले आहे, म्हणजेच परीकथेतील असल्यासारखे वाटणे. तर इथं गेल्यावर तुम्हाला इंद्रधनुष्यासारखे जसे रंग असतात ते अगदी स्पष्ट दिसतात. तुम्हाला हा कलरफुल गरम पाण्याचा झरा कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.